माजी मुख्यमंत्री तथा आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड म्हसा येथील जांभुर्डे गावाचे सुपुत्र मूर्तिकार अशोक भोपी कांताराम भोपी यांच्या नावाची चर्चा आता सातासमुद्र पार गेली आहे. 5 पिढ्यांच्या परंपरेने त्यांच्या कलागुणांच्या माध्यमातून मूर्ती घडवण्याची कला जनमानसात अधिक उच्चांक वाढत आहे. त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी सातासमुद्रापलीकडे असणाऱ्या श्री गणेश भक्तांनी श्री गणेश कला केंद्र अनिता आर्ट्स म्हसाद जांभुर्डे या गणेश कलामूर्ती केंद्रात विविध प्रकारच्या मूर्तींना पसंती दर्शविली आहे. विविध प्रकारचे असे नवनवीन मूर्ती घडवण्याचं काम अशोक भोपी कांताराम भोपी सचिन भोपी आशिष भोपी आविष्कार भोपी त्यांचे सहकारी कारागीर हे करत असून त्याच्या कलेची वाव आज सातासमुद्रापलीकडे पोचली आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी कपडा वर्क तसेच विविध कलाकृतीत असलेल्या आकर्षक गणपतीच्या मूर्तींना मागणी वाढली असल्याची माहिती आमच्याशी बोलताना अशोक भोपी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे. आज तुमच्या या कला केंद्रातून महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपली चर्चा आहे, बरोबर? तर काय आपल्या कला केंद्रात नेमकी घडतं, कशा प्रकारे मूर्त्या घडतात त्या बाबतीत आपण काय सांगू? आज आमची ही 4थी पिढी आहे आणि आता मुलं जे काम करतात माझी ही 5वी पिढी आहे. आज पंजोबाई केलं, हे आजोबाई केलं, वडले केलं, आम्ही केलं, आता माझी मुलंही करतात. तर आम्हाला या कलेमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि खूप आम्ही या कलेमध्ये मेहनत घेतो आहे. आता बघायला गेलं की तुमच्या कला केंद्रातनं साधारणतः 1200 गणपतीच्या मूर्त्या जातात. हो, यावर्षी जवळजवळ 1200. तर मागच्या वर्षीचा आणि आत्ताचा यामध्ये सरासरी काय बदल झाला? यावर्षी खूप धंद्यामध्ये जरा बदल झाला, कारण कपडा वगैरे यावर्षी खूप चाललं. यावर्षी माझी जवळजवळ 1200-1250 गणपती गेले. त्याच्यामध्ये 250 मूर्त्या गौरीच्या गेल्या, 1200-1250 गणपतीचे गेले. मागच्या वर्षी 800-850 गणपती गेलेले मागच्या. यावर्षी 400-450 मूर्त्या वाढल्या. रिटेलमध्ये वाढल्या, वर्षामध्ये वाढल्या. यावर्षी कपड्याला खूप मागणी आहे. जवळजवळ मला 500 गणपती तर कपड्यात मागले आहे. त्यानंतर चालूच आहे कपड्याला. यावर्षी लंबोदर चालला, लाकूड चालला. लोकांचे जे पसंती असतात तुमच्याकडे की बाबा आम्हाला असं करतील पाहिजे, साईबाबाच्या मूर्तीमध्ये असेल किंवा दुसरा कुठला असेल, तर त्या बाबतीत तुम्ही काय म्हणता? लोकांच्या भावना कशा असतात तुमच्याकडे आल्या? नाही, लोकांना जे पाहिजे ॲट्रॅक्टिव्ह काय वाटते का लोकांना जे आवडतं ते आम्ही करून देतो. म्हणजे तुमच्या म्हणजे असं म्हणायला गेलं की तुमच्या कलेत एक जिवंत मूर्ती घडते अशा लोकांच्या भावना आहेत. त्या बाबतीत तुम्ही काय सांगा? भगवंत आम्हाला जी कला देतोय ती आम्ही लोकांच्या समोर सादर करताय. हे आपण देणगी जाणार सगळं भगवंतच नाही, तो आम्हाला जे त्याच्या ह्याच्याने देतो ते आम्ही लोकांना दाखवत आहे. काय सांगाल तुम्ही आज मूर्ती घडता किंवा डिझाईन करता त्या बाबतीत तुम्ही काय सांगा? गेली जवळपास 15 वर्ष झाली असते यांच्याकडे काम करतो. माझं काम स्पेशल डोळ्यांचं असतं, इतर काम सर्व दादा करतात, आशिष आहे, आविष्कार असतो. आणि माझं काम जवळपास 15 वर्षाने चालू आहे. तर म्हणजे पेंटिंग हेच माझं पूर्ण हे आहे, कामाचं विभाग आहे. इतर वेळी माझी पेंटिंग कामाचं असतं आणि गेल्या ह्या 2 महिने मी गणपतीचे सजवडीचे कामं करतो. त्याच्यामध्ये डोळ्यांचं काम असेल, डिझाईनचं काम असेल आणि बाकी जसे दादा सांगतील त्याप्रमाणे आमचं पेंटिंगचं काम चालू असतं. आणि अतिशय म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये जे मूर्त्या उपलब्ध आहेत, म्हणजे मला वाटतं इथे बाकीच्या कारखान्यामध्ये जेवढ्या प्रकारच्या मूर्त्या नसतील तेवढ्या व्हरायटी इथे असतात. महाराष्ट्राच्या बाहेर पण तुमच्या कला केंद्राचं नाव गाजतं, त्यावर तुम्ही काय सांगा? हां, आता गेली ह्या 2-4 वर्षाला कलेला महाराष्ट्राबाहेर पण वाव दिली जाते. हो, आता सध्या काय झालं आहे, सोशल मीडिया जास्त आहे. त्यामुळे इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप या माध्यमातून आमच्या मूर्त्यांचे काही फोटो जे पडतात नेटवर, त्याच्यातून आज लोक त्याच्यावर आकर्षित होतात. आणि ते गेल्या 2-3 वर्ष आम्ही बघतोय की आम्हाला इंस्टाग्रामवरून मूर्त्या पाहिल्या की समोरच्या कस्टमरचा कॉल येतो. आणि आता यावर्षी पण मला वाटतं जळगाव भागामध्ये वगैरे काही, इकडे सातारा भाग, त्याच्यानंतर इकडे अजून ठाणा, मुंबई या भागामध्येही ऑनलाईन बुकिंग होते. आत्ता मध्यंतरी एक मला वाटतं एक कस्टमर सुद्धा इथपर्यंत आला होता. ते कसं आहे की जी मूर्त्यांची व्हरायटी पाहिली, मूर्त्यांची क्वालिटी पाहिली,
सजावट पाहिली की लोक आकर्षित होतात. हां, आणि मग त्या मूर्त्या बऱ्याचशा ऑनलाईन पाहून लोक मग बुकिंग करतात. एक चांगला रिस्पॉन्स लोक देतात आणि अनेक वर्षांचा कुठेतरी तुमच्या कलेला हा एक चांगल्या दर्जाचा चांगला वाव दर्जाचा आहे. आणि मी बघितलं की लॉकडाऊनमध्ये सुद्धा कारखाना हा एकही मूर्ती कमी झालेली नाही. लॉकडाऊनमध्ये सुद्धा इतर लोकांच्या धंद्यांवर परिणाम झाला. लॉकडाऊनमध्ये सुद्धा आम्ही जवळपास मला वाटतं 1000 ते 800 मूर्त्या आमच्या गेल्या होत्या. म्हणजे अगदी जसं लेवल असतं त्याप्रमाणे. त्यामुळे कसं आहे की आता गेली त्यांचे 5 पिढ्या काम करतात. त्यांचे आजोबा होते, बाबा होते, आता दादा करतात, त्यांचे मोठे भाऊ आहेत दुसरे, त्यांचाही दगडी मूर्ती बनवण्याचा एक कारखाना आहे, तेही घरी काम करतात. त्यांचं अतिशय सुंदर काम आहे. त्यामुळे कसं उत्तरोत्तर आता मुलंही त्यांची प्रगती करतात आणि भविष्यात ते अजून चांगले कारागीर होतील अशी एक मी म्हणजे अपेक्षा करतोय. कारण आता आविष्कारसुद्धा एवढ्या कमी वयामध्ये जो आज काम करतोय, मला वाटतं एवढ्या कमी वयात मुलं नाही काम करत. कारण आम्ही बऱ्याचदा अनुभव घेतो की या वयामध्ये पोरं कशी फिरण्याचं एक फिरण्याचं मजा करण्याचं त्याचं वय असतं. परंतु आज त्याच्या मानाने तो खूप म्हणजे काम हँडल करतो. कारण जे कामासाठी आम्ही कारागिरी ठेवतो गेले 2-3 वर्षांपूर्वी आम्ही बाहेरचा कारागीर नाही ठेवतो, तो स्वतः सर्व हँडल करतो आणि अतिशय चांगलं काम करतोय. तर त्याच्या वयाला ते शोभत पण नाही, एवढं चांगलं काम तो करतोय आणि भविष्यात तो अजून प्रगती करेल. गणपती मूर्त्यासोबत तुम्ही दगडाच्या मूर्त्या घडवता, असं एक तुमचं दगडाच्या मूर्ती बाबतीत नाव आहे तुमच्या वडिलांचं आणि तुमच्या कुटुंबाचं. तर तुम्ही त्या बाबतीत काय सांगा? ही दगडाची जी कलेची जी परंपरा आहे ती आमच्या आजोबांपासून चालत आलेली जी रूढीनुसार परंपरा आहे. आता ते त्यांच्यानंतर आमचे वडील झाले, काका झाले. आता ते करण्याचं काम आता आम्हाला मिळतं आहे, तर ते आमचं भाग्यच आहे. आणि तो जो भाग्य आम्हाला लाभले ते आम्ही जोपासण्याचा प्रयत्न आमच्या परीने करतोच. आता त्या दगडाची जी कला आहे ती थोडी अवघडच आहे. ती घडवणं म्हणजे थोडंसं रिस्कीच काम आहे. तर ते घडवण्याचं जर काम आम्हाला मिळतं आहे तर ते आमच्या एकटी देवाचीच कृपा आहे आमच्यावरती, असं आम्ही समजतो. आत्तापर्यंत तुम्ही ज्या घडवलेल्या मूर्त्या आहेत त्या महाराष्ट्रभर कुठे गेल्या आहेत? म्हणजे असं काय महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या आहेत, महाराष्ट्रामध्ये कुठल्या ठिकाणी गेल्या आहेत आणि त्या कलेला तुम्ही कुठल्या दर्जाचा वाव मिळाला काय सांगा? तर ते दगडाच्या ज्या मूर्ती आहेत ज्या काळ्या पाषाणामध्ये घडवतात त्या आपल्या आंध्र प्रदेश, कर्नाटकपर्यंत गेलेले. आणि आता जे सोशल मीडियावरती ते इंस्टाग्राम वगैरे झाले त्याच्यामध्ये आम्ही ते आता व्हिडिओ वगैरे व्हायरल करत असतो. त्याच्यानुसार ते आता त्याला पण खूप मागणी येते. त्याच्यानुसार आता ते दगडाच्या मूर्ती झाल्या, मार्बलच्या, यांच्यात खूप महत्त्व मिळतो. त्याच्यामुळे त्याच्या दृष्टीनुसार आम्हाला ते एक चांगलं सानिध्य लाभलेलं आहे. तू काय सांगशील, आज तू मूर्ती बनवतो तुला कसं वाटतं आणि कसं तुझ्या कलेला वाव मिळाले त्याबद्दल? गेले माझं नाव आविष्कार अशोक. गेली मी 4-5 वर्ष झाले हा काम करतोय. पप्पांकडे बघून मी शिकलो. गेली 4-5 वर्ष झाली मी करतोय. तर मला या कलेमध्ये खूप इंटरेस्ट आहे की ही कला मी जोपासणारच. गेली 5 वर्षापासून मी या कलेमध्ये विलीन झाले, तो आतापर्यंत या कलेमध्येच विलीन झालेलो आहे. तर मी ही कला स्वतः माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत ही कला मी जोपासणार. माझ्या वडिलांनी सांगलं आहे तसंच मी करणार. आणि गेली पुढे आत्तापर्यंत म्हणजे तू बसला साधारणतः किती गणपती करू शकतो? मी जर बसलो कामावरती तर मी साधारण 20-30 मूर्ती करतो. आणि म्हणजे कुठल्या प्रकारचे करतो? म्हणजे कपडावर टाकतो? मी फक्त शेडिंग आणि बाकी वेगळी काम करतो. कारखान्यामध्ये त्यांना चालसुटलं की वडिलांपासून आपली परंपरा चालू आहे. तुला तुझ्या वडिलांबाबतीत काय वाटतं? आता लहानाचा मोठं झालो, पप्पांचं कष्ट बघून माझ्या अक्षरशः डोळ्यात आता पण पाणी येतं. कारण की गेली 5 वर्षापासून मी बघतो की पप्पांचे माझे कष्ट किती असतात त्या कामामध्ये. आम्ही त्यांचे कष्ट वाया जाऊन देणार नाही. त्यांचं नाव 100% होणार. आवाजच शब्द नाही. तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अशोक भोपी मूर्तकर यांचं नाव गाजतोय. काय वाटतं तेव्हा? माझ्या वडिलांचं मला अभिमान तर आहेच नाही, याच्या पुढे पण असणार. कारण की त्यांच्या कलेचं जे नाव आम्ही अजूनपर्यंत ऐकतोय, आमचे जुने कस्टमर आहेत ते आले की पहिले पप्पांचं नाव घेतात, पप्पा कुठे आहे. कारण की पप्पा गोडाऊनला असतात तर पप्पांचं ते आले की पहिले पप्पांचं नाव विचारतात का शेठ पुढे. तर आम्ही त्यांना सांगतो गोडाऊनला आहे. पण निकट हे सध्या आहे सगळं हे पप्पांचे मुलाचे आहेत. हे मला
आता सांगू शकतो नाही, एवढा मला त्याचा अभिमान वाटतो. श्री गणेश कला केंद्र अनिता आर्ट्स मसा मुरबाड येथे आज आपण आलो आहोत. त्या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपचे गणपती आपल्याला इथे बघायला मिळालेत आणि त्या बाबतीतच आपण आज येथील जे कारखान्याचे जे मालक आहेत अशोक भोपी आणि त्यांची आता ही 5वी पिढी, त्या 5व्या पिढीला आपण आता विचारणार आहोत की कशा पद्धतीत येथील जे गणपतीचे सजावट असतात ते तुम्ही करतात. काय सांगशील कशा पद्धतीत गणपती करतात? प्रथम तर तुझं नाव सांग, परिचय. माझं नाव आशिष अशोक भोपी. म्हणजे माझ्या पप्पांचा म्हणजे पप्पांपासूनच आम्ही ही कला शिकलो, कारण ही आमची 5वी पिढी आहे आता. तर ही कला जोपासण्याचा आम्ही खूप प्रयत्न करतो, कारण आम्ही स्वतः मेहनत घेतो. कारण कारागीर आम्ही जास्त काय ठेवत नाही, कारण स्वतः मेहनत घेतल्यामुळे जास्त आपण क्वालिटी देऊ शकतो कस्टमरला. तर आम्ही क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो. तर दरवर्षी म्हणजे यावर्षी मला वाटतं कपड्याचा खूप ट्रेंड आहे, कारण यावर्षी तू कपड्याचे कपडा पूर्ण कपडा. मग त्या तुला कसं सुचलं की कपडाचा म्हणजे आता आपण गणपती केला पाहिजे की लोकांना ते आकर्षित ठरतील, ते तुला काय वाटतं? असं म्हणजे माझ्या एकदा असं मनामध्ये आलेलं का लोकांना काहीतरी नवीन द्यायचं, काहीतरी क्वालिटी द्यायची, म्हणजे नवीन बघायला भेटलं पाहिजे. तेच म्हणजे काहीतरी गणपतीमध्ये काहीतरी असं नवीन रूप दिसलं पाहिजे. साधारणतः गणपती लोक काय नुसतं आपला कलर पेंट केला घेऊन गेले. मग ते आता कसं ते आता म्हणजे जुनी हे झाली ती, आता काहीतरी नवीन म्हणजे असं लोक बघायला कसं जरा हे करतात. तर यावर्षी मी डिस्प्ले बनवलेला, म्हणजे अशा फक्त 50 मूर्त्या बनवून ठेवलेल्या. तर त्याचा मला एवढा प्रतिसाद आला का मला वाटलं सुद्धा नव्हतं का एवढा प्रतिसाद येईल. कारण मी माझं डोकं डायरेक्ट असं हे झालं का बाबा एवढा प्रतिसाद मिळतो लोकांचा, का आपण एवढी क्वालिटी देऊन जर आपल्याला असा प्रतिसाद भेटतो. तर यावर्षी मी तो म्हणजे डिस्प्ले 1 महिनाभर पण नव्हता ठेवला, तो लवकरच बंद केला. कारण तेवढे पीस आपल्याकडे अवेलेबल नव्हते, तर तेवढे पीस अवेलेबल नव्हते तर लवकर मी बंद केलं ते. तर यावर्षी मी खंडोबामध्ये मूर्ती बनवलेली. तर या मूर्तीमुळे मला दिवसाला 100 ते 150 फोन यायचे एका मूर्तीमुळे, कारण आपल्याकडे तेवढे पीस अवेलेबल नव्हते. तरी माझ्याकडे 30-35 मूर्त्या खंडोबाच्या मूर्त्या बाहेर मुंबई साईडला गेल्या मूर्त्या. तुला कसं सुचलं की आता आपण खंडोबा मूर्ती बनवली पाहिजे? का तो म्हणजे तुला कुठली ऑर्डर आली का तुला सुचलं? नाही म्हणजे माझ्या विचाराने म्हणजे असं मनामध्ये आलं का बाबा यावर्षी काहीतरी असं म्हणजे कसं इंस्टाग्रामला कसं आता ट्रेंड चालतो असं प्रत्येक मूर्तीचा, असं माझ्या मनामध्ये आलं का बाबा आपण काहीतरी नवीन करायला पाहिजे. तर असंच मनामध्ये सुचलं का एक मूर्ती आहे माझ्याकडे, तिचा खंडोबा करून बघू. तर ती मी बनवली ना, फक्त इंस्टाला व्हिडिओ पोस्ट केली. तर एवढ्या लाईक्स आणि एवढे फोन आले का तेवढे पीस पण नव्हते आपल्याकडे अवेलेबल. जेवढे पीस होते तेवढे पीस आपले मला वाटतं 5 का 7 दिवसामध्ये बुक झाले मुंबई साईडला. म्हणजे भरपूर लांबून बाहेर राज्यातून कर्नाटक हैदराबाद या साईडने फोन यायचे, पण आपल्याकडे ते डिलिव्हरी पण नाही करत आपण. तर जेवढ्या मुंबई साईडला एवढ्या लांब देता येईल तेवढे आपण दिलेले आहेत. 30-35 मूर्त्या गेल्या आपल्याकडे खंडोबामध्ये, 2 फुटामध्ये, 2.5 फुटामध्ये, 3 फुटामध्ये भरपूर मूर्त्या म्हणजे आपल्या बाहेर गेल्या. तर पुढच्या वर्षी आपला अजून एक प्लॅन आहे का लोकांना म्हणजे असं नवीन काहीतरी युनिक दाखवण्याचा. तर पुढच्या वर्षी आम्ही शंकर म्हणजे बनवणार तांडव रूपामध्ये असं नवीन 2.5 फुटामध्ये. त्याची व्हिडिओ म्हणजे इंस्टाला पडल्यावर त्या मूर्त्यांचा स्टॉक मी आधीच मारणार आहे. आणि त्या मूर्तीचा प्रतिसाद मला असं वाटतं की 100% त्या मूर्त्या माझ्याकडून 50 तरी मूर्त्या जातील. त्या तुमच्या या कला केंद्राचं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव, आजोबांचं नाव, पंजोबांचं नाव हा 7 समुद्र पार आता गेलेलं आहे महाराष्ट्रभर. त्या बाबतीत तू काय सांगशील? नाव म्हणजे आता आपण मूर्तीमध्ये जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे प्रत्येक मूर्तीमध्ये अशी जिवंत दिसली पाहिजे मूर्तीचा. म्हणजे आपली कला ही भरपूर वर्षापासून आहे कला आपली. तर जेवढं आपल्याला त्याच्यामध्ये जीव ओतता येईल तेवढा आम्ही जीव ओतण्याचा प्रयत्न करतो, कारण आपली कला दिसली पाहिजे लोकांना. यामुळे तुमचं आज नाव महाराष्ट्र आहे.